मित्रांनो नमस्कार. आपण पाहत आहात ब्रह्मनराज ब्लॉग यूट्यूब चॅनल. आपणा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. यावर्षी दिवाळी अत्यंत उत्साहानंदामध्ये साजरी करण्यासाठी कोतुळ येथील बुधवारी बाजारपेठेमध्ये अत्यंत ग्राहकांची गर्दी होती. तर मित्रांनो, आता आपण सर्व येथील बाजारातील क्षणचित्र पाहणार आहोत. बाजारामध्ये अनेक विविध प्रकारचे स्टॉल अर्थात दुकाने लावलेली होती आणि या ठिकाणी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी भरघोस अशी गर्दी केली होती. कोतुळ म्हणजे चाळीसगाव डांगणची ही सर्वात मोठी अशी बाजारपेठ आहे आणि ही बाजारपेठ असल्या कारणानं या ठिकाणी ग्राहकांची अर्थात चाळीसगाव डांगणातील सर्व ग्राहकांची गर्दी या ठिकाणी होत असते. कोतुळ येथील बाजार बुधवारच्या दिवशी भरत असतो. कोतुळ गावाच्या लगतच असणारे खेडेपाडे पाडे वस्त्या येथील सर्व ग्राहक या ठिकाणी बाजारला येत असतात आणि दिवाळीची खरेदीची लगबग चालू असते. मित्रांनो, भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देश असल्या कारणानं येथील बाजारपेठ ज्या बाजारपेठा आहेत, जे व्यापारी वर्ग आहे, त्या व्यापाऱ्यांचा व्यापार हा भारताच्या शेतकऱ्यांवरती अवलंबून असतो. यावर्षी पावसानं खूपच अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तरीही सणवार उत्सव रूढी चाली रीती परंपरा हे जपण्यासाठी शेतकरी या दिवाळी सणामध्ये चांगल्या प्रकारची खरेदी करताना दिसत आहेत. जुने जाणते लोक म्हणायचे, दिवाळी येते ती दिवाळी काढण्यासाठी. वर्षातून एकदा येणारा सण म्हणजे दिवाळी आणि हा हिंदू धर्माचा अत्यंत महत्त्वाचा असा सण आहे. या दिवाळी सणाला लहान थोर मोठ्यांना सर्वांनाच कपडे, किराणा, फराळ बनवण्यासाठी किराणा इत्यादींची रेलचेल आपण या बाजारात पाहू शकता. त्याचबरोबर पूजाविधीसाठी अर्थात लक्ष्मीपूजनासाठी असणारे शिराई अर्थात केरसुणी म्हणतात, या केरसुणीची विक्री या ठिकाणी होती. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर ग्रामपंचायतने या फटाके विक्रीचे स्टॉल जे आहेत ते बाजार तळावर एका बाजूला थाटण्यात आले होते. फटाक्याची विक्री ही या ठिकाणी करताना व्यापारी वर्ग दिसत आहे आणि ग्राहक वर्ग खरेदी करताना दिसत आहे. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला ही दिवाळी आनंदाची भरभराटीची सुख समृद्धीची जावो ही परमेश्वराजवळ प्रार्थना. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.